नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आणि मी पहा आता गार्डनमध्ये आलेली आहे. हे पहा, पिंक कलरचं फूल किती छान आज उगवलेलं आहे. 5 कळ्याचं आहे, लाईट पिंक आहे. हे पहा किती मस्त असं दिसत आहे. आणि हे पहा, गुलाबाचे किती छान आलेले आहेत ते पण फुलं. असं गार्डन खूप छान सुंदर अशी दिसत आहे. मी आता करायचं आहे जेवण. सकाळची वेळ आहे. तर म्हटलं चला कांद्याची पात घेऊत आपण जेवण्यासाठी. थोडंसं म्हणजे मस्तपैकी जेवण आपण करूया आता. कांद्याची पात खूप स्वादिष्ट पण असते आणि शक्तिवर्धक पण असते. जेवणात थोडी थोडी कांद्याची पात आपण खात राहिलं पाहिजे, है ना. वेगवेगळ्या प्रकारची कच्चे भाजीपाला वगैरे खाल्लं पाहिजे. तर चला आता सकाळचं जेवण मी पण वाढून घेते. फौजी साहेबाला दिलेलं आहे. त्यांचे मित्र ते दोघं जेवून गेलेले आहेत. आता मी जेवण करून घेते. भेंडीची भाजी, वरण, भात, जवसाची चटणी, दही असा आजचा मेनू आहे. आणि घरी राहिलं ना जेवणाला थोडं उशीर होतंच बघा. आणि शाळेला चाललं की वेळेवर जेवण होतं. आता सध्या मी घरी आहे. आता चला मी आलेली आहे गार्डनमध्ये. आणि गार्डनमध्ये काय काय करायचं, काय काय नाही तिथं पाहिल्यानंतरच मग आपण ठरवतो की आज कोणतं काम करायचं. काम तर दररोजच असतं, कितीही करा गार्डनमध्ये तेवढं कमीच असतं. तर चला मग. तर लागते आजच्या कामाला. खूप काम असतं तसं पाहिलं तर. आणि जेवढं आपण गार्डनला काम म्हणजे करण्यासाठी वेळ देऊ ना, तेवढं आपल्याला ते गार्डन आपल्याला देत असतं. पण ते कळत नाही आपल्याला, न कळत केव्हा देईल केव्हा नाही हे आताच सांगता येत नाही. भरभरून देईल ते, पण वेळ आली पाहिजे. आपण कोणतंही छोटंसं बी लावतो मातीमध्ये तर ते उगवायला वेळ लागतो त्याला. पण आपल्याला काय वाटतं, लगेचच यावं, लगेचच आपल्याला मिळावं. आपण यूट्यूबमध्ये बघतो की किती छान छान भाजीपाला लागलेला आहे, भरून भरून फळं लागलेली आहेत. पण वास्तविकता तसं काहीच नसतं. तसं झालं असतं तर मग सर्व काही सोडून भाजीपालाच लावत बसले असते, है ना. तसं नसतं. ते यूट्यूबचं जे असतं ते वेगळं असतं. आणि वास्तविकचं जीवन असतं, जे वास्तविक आपण जे करतो आणि प्राप्त करतो ते सगळं वेगळं असतं. खूप वेळ लागतो कोणतंही यायला करायला. आणि सगळं म्हणजे आपल्याला फक्त सब्र ठेवला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे आपल्याकडे. मग आपल्याला एक एक काही काही प्राप्त करत गेलं ना, त्याच्यात आपण आनंद मानायला पाहिजे. तर हे बघा झाड वाळलेलं आहे. किती दिवस मी संयम ठेवूनच मी बसले होते की फुटल म्हणून, चांगलं उगवेल म्हणून. पण ते काय आलेलं नाही. तर त्याला मी आता काढून टाकलेली आहे. आणि हे पॉट आता झालेलं आहे खाली. तर ह्या पॉटमध्ये आता काहीतरी बी लावून टाकते. म्हणजे जास्त आता मला असं डोक्यात विचार यायला लागला आहे ना, फुलापेक्षा आपण जास्त फळांचे आणि भाजीचेच बी टाकायचे. कारण ना ते आपल्याला उपयोगाला येतात. फुलं सुंदर दिसतात दिसायला, नजरेला, गार्डनला शोभा देतात. पण आपल्याला जे पोटाला लागतं ना, ते भाजीपाला आणि फळामधूनच ते पूर्ण होतं. तर मोठे मोठे पॉटचा उपयोग आपण फक्त फळं आणि फुलं सोडून भाजीपाला लावण्यासाठी करायचा, असा मी आता ठरवलेला आहे. जास्त आता फुलाचे झाडं मी कमीच करणार आहे आता लावायचं. कारण हे आपल्याला आवश्यक असतं. भाजीपाला किती भाजीपाला पहा, आपल्याला किती दिवसातून 2-3 तर भाजीपाले पाहिजे ना. आणि थोडं थोडंही जर मिळालं ना तरी आपल्याला कितीतरी ते आधार असतो, कितीतरी त्याचा उपयोग होतो आपल्याला. आणि हे टमाट्याचं झाड आलेलं होतं, थोडा त्याला मी बांधून घेते. कारण सारखं असं थोडंसं झुकायला लागलेलं आहे. मग बघावं लागले, ती वेल पण अशी खाली पडायला लागलेली आहे. त्याला पण थोडंसं बांधलं ना, थोडाच आधार द्यायचा असतो आपण वेलीला. आणि ते झाडं आलेले असतात ना छोटे छोटे रोपटे, त्यांना थोडासाच आधार हवा असतो बस. तेवढाच आधार त्यांना खूप मोठा आधार होतो. मग आपलं काम असतं आधार द्यायचं. कोणतं खाली पडायला लागलेलं आहे, कोणाला काय अडचण आहे, हे सगळं पाहायचं असतं आपण. आता ते पण एक माणसासारखेच असतात झाडं. म्हणजे फक्त त्यांना बोलता येत नाही, सांगता येत नाही, पण आपण ते ओळखायचं असतं. आता हे मी पक्ष्याला ठेवले होतं पाणी. आणि पाणी तर पूर्ण वाळून गेलेलं आहे, सुकून गेलेलं आहे. पक्षी पेले का नाही माहिती नाही. केव्हाही असं माझ्या डोळ्यासमोर तरी कोणते पक्षी आलेले आहेत आणि खूप मी ठेवलेला दाणा खाल्लेले आहेत असे काहीच नाही, दिसतच नाही. येतात थोडे थोडे, असंच कधी कधी दिसतात आणि लगेच उडूनही जातात. आता इथं मी पाणी ठेवून देते. आता आम्हाला भीती असतील, जसं दरवाजाचा आवाज आला, उघडलं की जात असतील पळून.
तसंही होत असेल. पण सकाळी सकाळी चिवचिव चिवचिव खूप आवाज येत असतो आणि येऊन बघितलं तर काहीच दिसत नाही. तर मोठे मोठे झाडं आहेत कंपाऊंडच्या बाजूला, त्या झाडावरही बसतात. पण पेरू लागलेला आहे ना झाडाला, एक पेरूसुद्धा अजून आम्हाला त्याचं लागलेलं नाही. कितीतरी फळ आलेलं आहे, कितीतरी खाऊन खाली टाकलेली आहेत. म्हणजे पक्षी आहेत, येतात जातात, पण आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस नसतं. हे पहा, आता हे आंबाड्याचं बी आहे, हे जे पॉट खाली झालेलं आहे ना याच्यामध्ये लावून टाकते. मी म्हणले ना तुम्हाला, एकही पॉट आता मी खाली ठेवणारच नाही. भाज्याच लावून टाकते, कोणत्या काळाने येऊ न येऊ. बी लावायचंच, त्याच्यामध्ये पाणी घालायचंच, खात घालायचंच. बघूत आता कसं फळ लागणार नाही आणि कसं आपल्याला भाजीपाला मिळणार नाही. तर आता 2-3 ठिकाणी मी टाकलेलं आहे. आंबाडी आलेली आहे, खूप छान, दाखवतेच मी तुम्हाला नंतर. खूप छान आलेली आहे आंबाडी, 2-3 ठिकाणी टाकलेली आहे. आता याच्या अगोदर मी बरेच बी टाकलेले आहे, बिन्नीचे वगैरे, ते पण आलेले आहे, व्यवस्थित एकदम उठलेलं आहे. पण त्याचं कसं ग्रोथ एकदम होत नाही, सावकाश सावकाश होत असतं. आणि कधी कधी रोग आला की मग ते सर्वच जात असतं, असंही होत असतं. तर चला मग, जे आहे ते आपल्या नशिबात असेल तर आपल्याला मिळतं, म्हणून आपण प्रयत्न करायचा. तर तिथं मी टाकलेली आहे आंबाड्याची भाजी. मैत्रिणींनो, असं आपण काही काम करत गेलं पाहिजे असं मला वाटतं. खाली बसून आपलं काहीतरीच डोक्यात घेऊन बसणं चुकीचं असतं. आता हे भिन्नीस लावते, अगोदर पण मी लावलेली होतीच, उठलेली पण आहे, आता पण लावून घेते आणि एका ठिकाणी टाकते. तिकडं जागा आहे, तिकडं बाजूला, तिकडं पण टाकून देते मी. कुठं कुठं जागा खाली ठेवायचीच नाही. जमीन असलं त्याच्यावर लावायचं, पॉट असलं त्याच्यामध्ये लावायचं. आतापर्यंत कितीतरी वेली यायला पाहिजे होते ना, पण आम्ही थोडं स्लो गेल्यामुळे असं झालेलं आहे तुटवडा भाजीचा. आणि हे शेवग्याच्या शेंगाही आहेत ना झाडाला, त्याही लागत आहेत. पण एका ठिकाणी काय झालं, एकदा वानेरं आले आणि सगळं त्याचं नाश केले. म्हणजे ते खात नाहीत, पण उगे तोडातोडी फेकाफेकी करतात, नुकसान करतात वानेरं कधी कधी आले ना. तर इथं थोडं कचरा आहे, ते मी टाकून देते, कचरा वगैरे. आता इतकं स्वच्छ झालेले आहे ना गार्डन, इतकी मस्त झालेली आहे, तुम्हाला काय सांगू. हे पहा, सीन बघा किती छान वाटतो ना, हिरवं हिरवंगार. सकाळी सकाळी आता कसं आहे ना, माझी शाळा नाही. आता मी जी शाळा करत होती 21 वर्ष, त्या शाळेमध्ये एअरफोर्स म्हणून माझी शाळा, तिथं मी ड्युटी केलेली आहे. आणि आता रिटायरमेंट झालेलं आहे. आणि त्यामुळे मी आता सध्या घरात आहे. आता दुसरी शाळा पण मी जॉईन करणार आहे, पण सध्या त्या शाळेला सुट्ट्या आहेत. आणि जशी शाळा सुरू होईल तिथं परत मी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. आता माझं नवीन दुनिया, नवीन आकाश माझं निर्माण मी करणार आहे. माझं नवीन अस्तित्व मी आता दुसरं निर्माण करणार आहे. माझं जुनं जे आहे ते आहेच आहे, पण दुसऱ्या ठिकाणी जाऊन आता दुसरंच जग माझं निर्माण होणार आहे. पण त्या अगोदर आता मला घरात बसणं म्हणजे इतकं अशक्य झालेलं आहे. कारण मी कधीच घरी बसलेली नाही. इतक्या दिवसापासून मी जसं माझं शिक्षण करतच मी नोकरी करत आलेली आहे. आणि माझं दररोजच कर्म ही पूजा, असं माझं ब्रीद वाक्य आहे माझ्या जीवनाचं. की बस काम करत राहायचं, काम करत राहायचं, आणि त्याचे परिणाम, त्याचं फळ ते आपोआपच मिळतं, ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे. तर म्हणून काम करत चला, तुम्हीही कोणतंच तुमच्या डोक्यात राहणार नाही म्हणजे टेन्शन. आपण कामाला महत्त्व दिलं ना, मस्त आपलं जीवन चालत असतं आणि आपलं स्वस्थ आपलं शरीर राहतं. डोक्यात काही ताणतणाव राहत नाही. म्हणून कामात राहिलेलं अगदी चांगलं असतं. आणि थोडं दिवस आपण घरात राहिलो ना, परत बाहेरसुद्धा आपल्याला निघायला मग कंटाळा येतो. आपल्याला बहाणे वाटतात की अरे ऊन आहे आज, आता नको बाहेर, संध्याकाळी जाऊ. संध्याकाळी वाटतं की उद्या सकाळी जाऊ. आणि हे पहा, मला वाटतं हे वांग्याचेच झाडं असतील का, आणि हे पहा मिरच्याचेच असतील का. मला तर वाटतं हे तर माठाची भाजी आहे, तांदूळशा पण म्हणतो आपण याला. आणि हे कशाचं असेल, हे वांग्याचं असेल का असं मला वाटत आहे. बी टाकला असेल मी, लक्षात नाही माझ्या ते कशाचं आहे आणि कशाचं नाही. तर मोठं होईपर्यंत त्याला मी ठेवते तसंच. आणि हे पहा, इथं थोडं टाकलेलं आहे मी बिनीस वगैरे, इथं जागा जी होती. आणि हे बघा कारल्याचं जसं कसं मी बांधून घेतलेलं आहे, उठलेलं आहे ते आपोआप. मी बी टाकलेलं नव्हते. पूर्वी इथं कारल्याची झाडं होती,
आता तिथं मी चांगलं कारलं आलं आहे तर त्याला वाचवते. चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.